नमस्कार. मी सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री लॅब सांगली. सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत, हे फळ पिकं घेतात, भाजीपाला पिकं घेतात. वातावरण थोडे जरी चेंज झालं तर वेगवेगळ्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या पिकावरती झालेला दिसून येतो. आणि त्यावेळेला आपले शेतकरी बांधव वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर करतात. त्यात सगळ्यात मेन आणि कॉमन पिकावरती दिसणारं म्हणजे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची जी काही कीटकनाशक आहेत ती पिकावरती फवारली जातात. पण म्हणावं त्या पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण मिळत नाही. तर त्याला कारण काय? त्याच्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला टाळायची आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेतो, तर त्यावेळेला ती माशी पिकांवरनं उडून जाते. कीटकनाशकाची फवारणी घेत असताना ती माशी त्या झाडावरून उडून, रोपावरून उडून शेजारी जी काही पिकं आहेत किंवा रोपं आहेत त्याच्यावरती जाऊन बसते आणि ज्यावेळेला फवारणी संपते त्यावेळेला ती परत येऊन रोपावरती बसते. त्यामुळं ती माशी जी आहे ती आपल्याला तिथं आटोक्यात येत नाही. तर हे करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला तिथं टाळायची आहे, ती म्हणजे ही फवारणी घेत असताना आपण जी काही पेट्रोलवरती चालणारे पंप आहेत किंवा आवाज करणारे जे काही पंप आहेत किंवा हाय प्रेशरचे जे काही पंप आहेत ते आपल्याला तिथं टाळायचे आहेत. त्याचबरोबर फवारणी घेताना आपल्याला लो प्रेशरचा, त्याचबरोबर जे काही कमी आवाज करणारे पंप आहेत त्याचा वापर आपल्याला तिथं करायचा आहे. आणि ही काळजी जर आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली तर पांढरी माशी जी काही आहे ती नक्कीच आटोक्यात यायला आपल्याला तिथं मदत मिळेल.